कुपोषण ही शेतकऱ्यांच्या आत्महत्या आणि कर्जमाफीपेक्षाही गंभीर समस्या आहे असं म्हणत मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची कानउघडणी केली आहे। या संदर्भात हायकोर्टाने दिलेल्या सर्व निर्देशांचं 14 ऑगस्ट पर्यंत पालन करा असं कोर्टाने बजावलंय। अमेय राणे आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देत आहेत। अमेय, नम्रता, हायकोर्टाने कुपोषणाच्या बाबतीत राज्य सरकार बिलकुल गंभीर नाहीये अशा कडक शब्दात नाराजी व्यक्त केली आहे। त्याचबरोबर शेतकरी हे मतदान करतात, कुपोषित बालकं मतदान करू शकत नाहीत म्हणून त्यांच्याकडे दुर्लक्ष होत आहे असाही टोला न्यायालयानं हाणलेला आहे। त्याचबरोबर कुपोषण ही राज्यातील शेतकऱ्यांची आत्महत्या आणि कर्जमाफी यांच्याप्रमाणेच आणि तितकीच महत्वाची समस्या आहे। त्यामुळे राज्य सरकारनं आता तरी निदान या समस्येकडे गांभीर्यानं पाहावं आणि जे हायकोर्टानं निर्देश सुचवलेले होते डॉक्टर अभय बंग यांच्या शिफारसीनुसार त्यांची येत्या 14 ऑगस्ट पर्यंत अंमलबजावणी करावी असे निर्देश दिलेले आहेत। अन्यथा राज्याचे मुख्य सचिव आणि संबंधित जिल्हाधिकारी यांना त्यासाठी जबाबदार धरलं जाईल असंही म्हटलेलं आहे। अभय बंग यांनी आपल्या उपाययोजनांमध्ये स्पष्ट केलेलं होतं की कुपोषणाच्या समस्येशी लढण्यासाठी आपल्याला आपल्या आश्रमशाळा ज्या आहेत ती व्यवस्था मजबूत करावी लागेल। आदिवासी महिलांना जे जेवण दिलं जातं त्याऐवजी त्यांच्या खात्यात पैसे जमा करावेत असाही त्यांचा सुचवलेला उपाय होता। त्याचबरोबर ज्या सरकारी सेवा असतात किंवा सरकारी उपाययोजना असतात त्या खरोखर आदिवासींपर्यंत पोहोचतायत का याची सरकारनं खातरजमा करावी। दुर्गम भागात साथीच्या रोगांवरची जी औषधं असतात ती मुबलक प्रमाणात उपलब्ध करावीत। आदिवासी जे विभाग आहेत तिथं तंबाखू मुक्ती, व्यसन मुक्ती असे कार्यक्रम मोठ्या प्रकर्षानं आणि मोठ्या प्रयत्नांनी तिथे यशस्वी करावेत असे अनेक उपाय त्यांनी सुचवलेले होते आणि याच उपायांवर आता राज्य सरकारला 14 ऑगस्ट पर्यंत अंमल करण्याचे निर्देश हायकोर्टाने दिले। नम्रता, आम्ही या संदर्भातले अपडेट्स घेत राहू। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल। त्यामुळे हायकोर्टाने कुपोषणाच्या बाबतीत राज्य सरकारवरती आता ताशेरे मारलेले आहेत आणि 14 ऑगस्ट पर्यंत या सर्व निर्देशांचं पालन करण्याचे आदेश दिलेले आहेत।